पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात आज पहाटेच अतिवृष्टीमुळे अतिशय भीषण दुर्घटना घडलेली आहे। विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाठण गावात किल्ल्याचा एक भाग अचानक कोसळला आणि मातीचा प्रचंड ढिगारा थेट एका घरावर येऊन पडलाय। या भीषण दुर्घटनेत नंदू तिकोणे, त्यांची पत्नी आणि मुलगा मातीखाली अडकल्याची भीती आता व्यक्त केली जातीये। पहाटेच्या सुमारास अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच संपूर्ण परिसर हा हादरून गेला। पाहता पाहता तिकोणे यांचे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय। चारला मी माझ्या रुटीन प्रमाणे उठलो आणि पाऊस बघितला। वॉशरूमला जाण्यासाठी उठलो होतो, पाऊस बघितला, म्हटलं आता ऑफिसला आज जायचं नाही, एक तास उशिरा जाऊयात म्हणून गजर बदलला। आणि 4 वाजता जेव्हा बघितलं तेव्हा ते घर व्यवस्थित होतं, कारण त्यांचं आणि आमच्या घरामध्ये लाईट आहे, लाईटमुळे दिसतं। आणि मी येऊन झोपलो, परत गजर माझा चेंज केला आणि 5:30चा गजर केला आणि झोपलो। तर झोपण्याच्या 5च मिनिटानंतर एक जसा बॉम्बस्फोटचा आवाज होतो, मोठा धमाका असा आवाज झाला आम्हाला, की आम्हाला वाटलं पहिलं आमच्या पत्र्यावर काही आदळलंय का, म्हणून आम्ही बाहेर येऊन बघितलं, खिडकी वगैरे उघडली तर बाजूचं घर डायरेक्ट मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलो होतं संपूर्ण। म्हणजे 4 वाजता तिथे काहीच नव्हतं, मी स्वतः बघितलेलं, मी स्वतः उठलेलो होतो। पण जेव्हा मी घरात आलो त्याच्यानंतर हे 4:08 आणि 4:10च्या दरम्यान झालेलं गोष्टी। कोण? मी, माझी आई, माझे वडील आणि माझी आजी, आम्ही 4 जण होतो। आता त्या घरात झोप येईल तुम्ही? नाही, मी तेच मागाशी जसं म्हटलं, आमचे नेते इथंच आहेत, तर मी आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, आमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय, आमचा जो संपूर्ण गाव आहे याला ही भीती कायमस्वरूपी राहणार आहे। कारण तुम्ही सगळ्याशी झुंज देऊ शकता, निसर्गाशी झुंज तुम्ही देऊ शकत नाहीये, त्याला नडणारा त्याच्या एवढी ताकद आपल्यामध्ये नाहीये। सो माझी या जे गव्हर्नमेंट आहे, हे जे फडणवीस सरकार आपण बोलतोय, माझी या सरकारला विनंती आहे, आमच्या पूर्ण गावाचं पुनर्वसन येत्या दिवाळीपर्यंत तुम्ही करावं, ही माझी संपूर्ण गावाच्या वतीनं माझी विनंती असेल। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन आणि NDRFच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। युद्ध पातळीवर शोध आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे। मातीचा ढिगारा हटवून अडकलेल्या तिघांचा शोध घेतला जातोय। संघ तुम्ही पाहताय ही रात्र नव्हे, काळ रात्र, आणि ती आजवर गावानं सुख संपन्नता अनेक आमचे सण असो, उत्सव असो, आम्ही आनंदात साजरे केले। परंतु गावाला सर्वात मोठा जो माझ्या आयुष्यातील झटका असेल तो हाच आहे। कारण की झालं असं की सकाळी 4च्या आसपास, 4-4:30च्या आसपास हा प्रसंग घडला। त्यानंतर गावातल्या लहान लेकरांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व या ठिकाणी आले आणि सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करत होते। परंतु परिस्थिती इतकी भयंकर होती की सर्व त्या परिस्थितीसमोर हतबल ठरले। त्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी मदतीसाठी याचना केली। त्यापैकी आमच्या लोणावळ्यामध्ये शिवदुर्ग टीम जी आहे ती अतिशय वेळोवेळी सर्वांना मदत करते, ती असो, NDRFची टीम असो, सर्वांना मदतीसाठी हाक मारली, परंतु तेही यासमोर हतबल होते। कारण की गावाला येण्याचे जे रस्ते आहेत ते सर्व रस्ते तुटलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीचे नाही आहेत। आणि त्यातल्या त्यात रेल्वेचे जे काम चालू आहे गेटचं, ते 6-7 महिने चालू असताना आम्हाला जो त्यांनी पर्यायी रस्ता दिलाय, तो पर्यायी रस्ता अतिशय तुटक्या स्वरूपाचा आहे। त्यामुळे मूलभूत गरजांची या ठिकाणी आम्हाला खूप मोठा फटका बसलाय। त्यामुळे जी NDRFची टीम आमच्याजवळ जी अर्ध्या तासात पोचणार होती, ती येण्यासाठी जवळपास 2 तास लागले। ती जर टीम लवकर आली असती तर निदान गावातील जे आता भीतीचं वातावरण जे भयंकर प्रमाणात आहे ते थोडं कमी झालं असतं। निसर्गात तुम्ही एवढं राहताय, निसर्गाने खूप दिले तुम्हाला, भरभरून दिले, परंतु निसर्गाचा प्रकोप असा होईल अशी अपेक्षा होती कधीच वाटलं नाही। कारण की हा तोच निसर्ग आहे ज्यांच्या खांद्यावर आम्ही फिरलोय, बागडलोय लहानपणापासून, त्यांना आम्हाला आजपर्यंत आनंदच दिला, परंतु हे दुःख पहिल्यांदाच। या दुर्घटनेमुळे पाठण गावात आता भीतीचं वातावरण पसरलं असून किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अतिवृष्टीमुळे डोंगराकडे आणि किल्ल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। त्यावेळेस ती पुनर्वसन करण्याचं, हे जे गावाचेच गायरान आहे
त्या ठिकाणी पुनर्वसनाची एक झाली होती, ग्रामसभा झाली होती. पण त्यावेळेस एकमताने सगळ्यांनी विचार केला होता की कोण घरं सोडणार नाही म्हणून. परंतु कालची रात्र आणि प्रत्येक पावसातली रात्र जीव मुठीत घेऊन राहावं लागतं इथं. म्हणजे आता हा भागच असा आहे की इथं पाऊस खूप असतो, त्यामुळं पूर वगैरे येणे हे ह्या घटना घडतच असतात. 4:15 वाजता ही घटना घडली आज सकाळी पहाटे. आणि 4:15 वाजता घटना घडल्यानंतर त्यांना काय हालचाल करता नाही आली. आमचे पंकज भाऊ आहेत, यांच्या घराच्या सुद्धा जवळजवळ 4 रूमच्या ते भिंती तुटल्या सगळ्या, त्यामुळे यांची पळापळ झाली आणि त्यांना पळताच आलं नाही, बाहेर देखता आलं नाही. त्यामुळे ते दोन नवरा बायको होते, नंदू तिकोने, त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा माऊली, हे तिघंजण त्या घराच्या खाली दडपले. पण त्यांची जी सून आहे ती खाली चेकिंगसाठी गेली असताना ती एक बचावलेली आहे. बाकी तिघंजण आज त्या ढिगाऱ्याखाली आहेत. या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि बचाव कार्याशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. अशा ताज्या बातम्यांसाठी बघत रहा नवराष्ट्र.